तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये जे काय झालं ते सगळं व्यवस्थित रिव्हिजन केलात बाळांनो, होमवर्क व्यवस्थित पाठवला, ते फार होमवर्क कंप्लीट केलात आणि बाळांनो भरपूर विद्यार्थी होमवर्क डेली पाठवत आहेत. डेली बाळांनो होमवर्क जेवढे काही करत आहेत ते सॉल्व्ह करून मला सांगत आहे, ते फार चांगली गोष्ट आहे. पण मी सांगितलेली गोष्ट विसरू नका बाळांनो, डेली जेवढं काही सांगितलेलं आहे तेवढं सगळं अभ्यास करणं फार गरजेचं आहे बाळांनो. कंप्लीट अभ्यास करणं फार गरजेचं आहे बाळांनो. नुसतं व्हिडिओ बघू नका बाळांनो, व्हिडिओ बघत लिहा. हे भरपूर विद्यार्थी मला सुद्धा सर तुम्ही सांगितल्यापासून भरपूर फायदा होऊ लागला आहे सर. आम्ही डेली व्यवस्थित व्हिडिओ बघतो, बघता लिहितो, त्याच्यानंतर 1 तास अभ्यास करतो. मला फार छान वाटलं की मी सांगितलं आणि विद्यार्थी तसं करू लागलेत आणि त्यांचं पॉझिटिव्ह बाळांनो सगळं कमेंट बघून मला फार छान वाटू लागलं. मी असंच तुम्हाला आणखी जेव्हा गरज बसेल तेव्हा चांगल्या गोष्टी सांगत राहतो. तुम्ही ऐकत राहा, तसं करत राहा. 200% आपल्याला सक्सेस भेटणार म्हणजे भेटणार. ओके, लक्ष द्या बाळांनो. तर आय बी ऑलवेज तुमच्यासाठी बाळांनो काही ना काही चांगली ॲक्टिव्हिटी करत राहणार बाळांनो. फक्त फायदा उचलता येणं फार गरजेचं आहे बाळांनो. तर चला आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करूयात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आतापर्यंत आपण 3 गोष्टी बघितल्यात बाळांनो. तुम्ही म्हणाल सर कोणत्या गोष्टी बघितल्यात सर? 3 पिरियडिक ट्रेंड्स बघितलेत. नंबर 1 बघितलं बाळांनो ॲटॉमिक किंवा आयोनिक रेडियाय बाळांनो. ॲटॉमिक किंवा आयोनिक रेडियाय बघितलं किंवा रेडियस म्हणू शकता. चला रेडियस. नंबर 2ला बघितलं बाळांनो ॲटॉमिक किंवा आयोनिक. बरं फक्त ॲटॉमिक लिहिलं, आयोनिक बंद नाही म्हणचाल, लक्ष द्या. त्याच्यानंतर बघितलं आपण आयोनायझेशन एनर्जी बघितलं आणि नंतर बघितलं बाळांनो इलेक्ट्रॉन अफिनिटी बघितलं. नंतर काय बघितलं बाळांनो इलेक्ट्रॉन अफिनिटी बघितलं. काय भेटलं? इलेक्ट्रॉन अफिनिटी. त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता? इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी सुद्धा म्हणू शकता. हे 3 पॉईंट बघितलं. बट बाळांनो हे 3 पॉईंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या कम्पेअरमध्ये डिफरंट आहेत. 4थं पॉईंट आपण जे बघणार आहोत ते इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बघणार आहोत. पण तुम्ही म्हणता सर कसं काय सर असं? सर 3 पॉईंट्स तुम्ही तर म्हणला होता सर, हे 4 ट्रेंड बाळांनो. सर तुम्ही म्हणलं होतात एकदा जर का साईज समजलं तर आयोनायझेशन एनर्जी त्याच्या इन्व्हर्स आहे बाळांनो, इलेक्ट्रॉन अफिनिटी त्याच्या इन्व्हर्स आहे बाळांनो आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सुद्धा त्याच्या इन्व्हर्स आहे असं तुम्ही म्हणलं होतात सर. मग तुम्ही तर म्हणताय सर हे 3 गोष्टी वेगळ्या आहेत आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वेगळी आहे आता म्हणताय. हो, हे रिलेशन सांगितलं मी. एकदा जर का तुम्हाला ॲटॉमिक साईज समजलं किंवा ॲटॉमिक किंवा आयनिक साईज समजलं तर हे त्याचे इन्व्हर्स आहेत, हे गोष्ट वेगळी झाली. बट बाळांनो लक्ष द्या, हे मी असं का म्हणतोय कारण की बाळांनो आपण ॲटॉमिक किंवा आयोनिक रेडियस बघतो कुणाचं बाळांनो? ॲटॉमिक किंवा आयोनिक रेडियस आपण काय बघतो बाळांनो? काय ॲटमचं बघतो. ॲटॉमिक रेडियस, आयोनिक रेडियस. आयोनायझेशन एनर्जी सुद्धा, आयोनायझेशन एनर्जी म्हणजे ह्याचं इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणे. इलेक्ट्रॉन सुद्धा रिमूव्ह करताना आपण म्हणतो बाळांनो एक शब्द म्हणतो आयसोलेटेड. काय म्हणतो? आयसोलेटेड गॅसियस काय म्हणतात बाळांनो? ॲटम म्हणतो. ॲटम आयसोलेटेड, तो कोणासोबत बॉन्ड केला राहू नये. आणि इलेक्ट्रॉन बाळांनो इलेक्ट्रॉन अफिनिटी किंवा इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी सुद्धा एक इलेक्ट्रॉन ऍड करत असताना कोणामध्ये करतो? आयसोलेटेड गॅसेस ॲटममध्ये करतो. लक्षात राहू द्या. बट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॉन्सेप्ट बाळांनो ह्यांच्यासारखं नाही बाळांनो. हे इंडिव्हिज्युअल आयटम बद्दल, आयसोलेटेड आयटम बद्दल ह्या गोष्टी आहेत बाळांनो. ॲटॉमिक साईज, आयोनायझेशन एनर्जी, इलेक्ट्रॉन अफिनिटी. बट बाळांनो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी तसं नाही बाळांनो. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये वेगळंच आहे बाळांनो. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये काय आहे? मॉलिक्यूल बाळांनो. मॉलिक्यूलमधल्या ॲटम बद्दल बोलले, म्हणजे तो मॉलिक्यूल आयसोलेटेड नको आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काढताना बाळांनो तो मॉलिक्यूल कसा आहे? आयसोलेटेड नको आहे. मॉलिक्यूलमधला आयटमची टेंडन्सी आहे बाळांनो. इथे लक्ष द्या, याची डेफिनेशन सांगतो जेणेकरून तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर कळावं. या तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो इथे लक्ष द्या. तर बाळांनो इथे लक्ष द्या. मग काय सर याची डेफिनेशन काय आहे सर? याची डेफिनेशन आहे बाळांनो द टेंडन्सी of atom in molecule, the tendency of atom in a molecule, the tendency of atom in molecule to attract banu to attract bond banu to attract bonding electron to attract bonding electron towards itself किंवा itself म्हणू शकता तुम्ही फक्त. towards or itself is called as electronegativity.
शॉर्टकटमध्ये आपण काय म्हणतो बा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी एवढं मोठं शब्द लिहिण्याच्या ऐवजी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी एवढं मोठं शब्द लिहिण्याच्या ऐवजी तुम्ही त्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीला शॉर्टकटमध्ये कॅपिटल ई आणि त्याच्या पायथ्याला कॅपिटल एन असं लिहू शकता बाळांनो. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तर प्रिय विद्यार्थी मित्रांचे डेफिनेशन बघा. द टेंडन्सी ऑफ ॲटम इन अ मॉलिक्यूल, द टेंडन्सी ऑफ ॲटम बानो, द टेंडन्सी ऑफ ॲटम इन अ मॉलिक्यूल, द टेंडन्सी ऑफ ॲटम इन अ मॉलिक्यूल अट्रॅक्ट द बॉन्डिंग इलेक्ट्रॉन इटसेल्फ, attract the bonding electron itself outwards is called as electronegativity. इथे बघा बाळांनो, द टेंडन्सी ऑफ ॲटम इन अ मॉलिक्यूल, इथे लक्षात द्या बरं, ह्याला अंडरलाईन करून ठेवा. द टेंडन्सी ऑफ ॲटम इन अ मॉलिक्यूल, इन अ मॉलिक्यूल बाळांनो लक्षात द्या, इन अ मॉलिक्यूल. ओके, समजतं तुम्हाला? मॉलिक्यूल मधल्या आयटमची आपण आयोनायझेशन एनर्जी मॉलिक्यूल मधल्या आयटमची काढत नव्हतो. इलेक्ट्रॉन अफिनिटी सुद्धा बाळांनो मॉलिक्यूल मधल्या आयटमची काढत नव्हतो. बट हिअर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची काढतो आपण? मॉलिक्यूल मधल्या आयटमची काढत आहोत. म्हणजे थोडक्यात तुम्ही अनमॅरिड आहात, तुम्ही अनमॅरिड आहात, मी मॅरिड आहे. म्हणजे मी मॉलिक्यूल आहे, तुम्ही ॲटम आहात. तर मानो मी तुमची ॲटॉमिक साईज कॅल्क्युलेट करू शकतो, आपण तुमची इलेक्ट्रॉन अफिनिटी बघू शकतो, आपण तुमची आयोनायझेशन एनर्जी बघू शकतो. बट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची वेळ आली की माझ्याकडे यावं लागेल तुम्हाला. म्हणजे बाळांनो इथे लक्ष द्या, हे 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 समजा बाळांनो हे मॅडम आहे, तिथं मी आहे समजा, हे पेन म्हणजे मॅडम आहे कन्सिडर करून घ्या. तर बाळांनो हे मॉलिक्यूल आहेत. तर हे दोघांमध्ये जो बॉन्ड आहे, हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची, माझ्याकडे किंवा मॅडम स्वतःकडे खेचून घेण्याची टेंडन्सी म्हणजे बाळांनो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. म्हणजे बाळांनो दोन ॲटममध्ये काय पाहिजे बाळांनो, त्या दोन म्हणजे मॉलिक्यूल म्हणजे तिथं बॉन्ड पाहिजे बाळांनो. मॉलिक्यूल म्हणजे काय पाहिजे बाळांनो? बॉन्ड. इथे लक्ष द्या, ए म्हणजे कोण? अभिजित सर, मला अभिजित सर, ए फॉर अभिजित सर, म्हणजे एक ॲटम आहे. बी म्हणजे कोण आहे बाळांनो? बी एक दुसरा ॲटम आहे. मग बाळांनो समजा एची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल, समजा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची असेल बाळांनो? एची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे बी पेक्षा, एची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे बी पेक्षा, म्हणजे एची इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची टेंडन्सी जास्त आहे बी पेक्षा. तर बाळांनो काय होईल अशा वेळेस? सर मग हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन, एची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त म्हणजे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन कोणाकडे जातील? सर ए कडे जातील. बॉन्ड कोणताही राहू द्या, बॉन्डचे 4 प्रकार असतात. केमिकल बॉन्डमध्ये आपण भविष्यात शिकणार आहोत. केमिकल बॉन्डमध्ये बघणार 4 प्रकारचे बॉन्ड असतात. कोव्हॅलेंट बॉन्ड, आयोनिक बॉन्ड, मेटॅलिक बॉन्ड अँड कोऑर्डिनेट बॉन्ड. बॉन्ड कोणताही राहू द्या, त्यामध्ये इलेक्ट्रॉन ऑलवेज किती असतात बाळांनो? 2. किती असतात? 2. मग दोन्ही इलेक्ट्रॉन जर ए कडे गेलं तर बाळांनो ए वर चार्ज येईल मायनस आणि बी बिचारा होईल प्लस. म्हणजे इथं ए ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय बाळांनो? जास्त आहे असं असेल तर, आणि त्या ठिकाणी समजा बी ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ए पेक्षा जास्त आहे. बी ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर ए पेक्षा जास्त असेल तर बाळांनो इथं हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन कोण खेचून घेतं? मग बी खेचून घेतो. आणि बाळांनो हे ए बनतं आता पॉझिटिव्ह आणि बी काय बनेल बाळांनो? निगेटिव्ह. म्हणजे तुम्हाला कळालं असेल आता की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची टेंडन्सी, बॉन्डिंग इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची टेंडन्सी. मग खेचून कुणाकडून घेईल? कुणाकडून खेचून घ्यायचं आहे? तर बाळांनो त्या मॉलिक्यूल मधल्या दुसऱ्या ॲटमकडून बाळांनो, म्हणजे त्या दुसऱ्या ॲटममध्ये आणि त्याच्या ॲटममध्ये जो बॉन्ड आहे ते बॉन्डिंग इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची टेंडन्सी म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तुम्ही हे सुद्धा एक एक्झाम्पल देऊ शकता. फॉर एक्झाम्पल हे 2 भाऊ आहेत, हे छोटा भाऊ, हे मोठा भाऊ, आणि आई वडील गेले आणि जाता जाता 2 एकर शेत ठेवून गेले. ओके, लक्ष द्या, किती एकर शेत ठेवून गेले? 2 एकर. त्या दोघांमध्ये 2 एकर, दोघांमध्ये 2 एकर म्हणजे एक बॉन्ड आहे समजा. मग मोठा भाऊ जर कडू असेल तर ते दोन्ही इलेक्ट्रोबाण, दोन्ही एकर शेत तो स्वतःकडे खेचून घेतला. दॅट मीन्स की एची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. खेचून घेण्याची टेंडन्सी, खेचून घेण्याची टेंडन्सी इज कॉल्ड एज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. काय खेचून घेण्याची टेंडन्सी? काय खेचून घ्यायची टेंडन्सी? बाळांनो स्क्रीन खेचून घ्यायची टेंडन्सी, मोबाईल खेचून घ्यायची नाही, बॉन्डिंग इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची टेंडन्सी. काय 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 बॉन्डिंग इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची टेंडन्सी. लक्षात राहू द्या. तर पटकन बाळांनो इथं पॉज करून लिहून घ्या. चला लिहून घेतला असाल, नेक्स्ट पेजवरती जाऊयात.
तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीबद्दल जर सांगायचं असेल, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीबद्दल सांगायचं असेल 4 गोष्टी, तर नंबर 1 नोट बाळांनो, हे जे आहे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज, हे 100, मी दरवेळेस तुम्हाला शॉर्टकट लिहून देणार बरं, EN. कॅपिटल ई म्हणजे कॅपिटल ई आणि त्याच्या पायथ्याला बाळांनो कॅपिटल ई आणि त्याच्या पायथ्याला कॅपिटल N करा. हे त्याचं काय राहील बाळांनो, सिम्बॉल राहील इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. एवढं मोठं लिहित बसण्यापेक्षा तुम्ही शॉर्टकटमध्ये त्याला असं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी लिहू शकता बाळांनो. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज युनिटलेस क्वांटिटी बाळांनो. हे युनिटलेस आहे बाळांनो, ही युनिटलेस क्वांटिटी आहे, ह्याला युनिट नाही. साईजला युनिट होतं, आयोनायझेशन एनर्जीला युनिट होतं, इलेक्ट्रॉन अफिनिटीला सुद्धा युनिट होतं आणि त्या दोघांचं युनिट तर काय सेम आहे. कुणाकुणाचं, इलेक्ट्रॉन अफिनिटीचं आणि आयोनायझेशन एनर्जीचं. आयोनायझेशन एनर्जी प्लस तर इलेक्ट्रॉन अफिनिटी मायनस. आपण हे सुद्धा बघितले बाळांनो. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, नंबर 2 पॉईंट, इट इज नॉट अ मेजरेबल क्वांटिटी. हे मेजर करता येत नाही, जसं आयोनायझेशन एनर्जी वगैरे पहिला इलेक्ट्रॉन गेला दुसरा इलेक्ट्रॉन गेला तसं नाही बाळांनो. इट इज नॉट म्हणू शकता किंवा इथं ऑलरेडी पॉईंट आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज नॉट मेजरेबल क्वांटिटी बाळांनो. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज नॉट अ मेजरेबल क्वांटिटी. जबरदस्त. आणि आणखीन एक गोष्ट याच्या पुढे भविष्यात सांगणारच आहे, परंतु इथेही सांगतो बाळांनो, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज नॉट कॉन्स्टंट बाळांनो, इज नॉट कॉन्स्टंट फॉर ॲटम, फॉर अ सिंगल ॲटम किंवा फॉर ॲन ॲटम. म्हणजे एका ॲटमचे समजा मी म्हणलं की हे एक्स नावाचं ॲटम आहे, एक्स नावाची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 2.2 आहे, तर हे फिक्स नाही. ह्याचे सराउंडिंग ॲटम बदलले तर त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सुद्धा बदलते बाळांनो. ह्याचे सराउंडिंग ॲटम जर बदलले तर बाळांनो याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सुद्धा काय होते बाळांनो, बदलत जाते बाळांनो, बदलत जाते. तुम्ही तर माझ्या कंसात रिझन लिहू शकता, व्हॅरी विथ सराउंडिंग ॲटम, व्हॅरीज किंवा बाळांनो व्हॅरीज विथ काय बाळांनो, सराउंडिंग ॲटम. शॉर्टकटमध्ये सराउंडिंग लिहितोय, सराउंडिंग ॲटम, व्हॅरीज विथ सराउंडिंग ॲटम. आता फॉर एक्झाम्पल माझी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे समजा 2, तर बाळांनो माझ्या साईडला जर माझे मित्र समजा खराब मित्र आले तर मी लोकांकडून आणखीन ओढून घ्यायची टेंडन्सी जास्त असेल, माझे चांगले असतील तर मी देण्याची टेंडन्सी असेल. म्हणजे आपले सराउंडिंग सुद्धा आपलं असतं बाळांनो. फॉर एक्झाम्पल तुमचं सुद्धा रे बाळांनो अभ्यास करण्याची टेंडन्सी बाळांनो. एखादी विद्यार्थी छान अभ्यास करतोय, त्याला आणखीन चांगले मित्र भेटले तर तो आणखीन छान अभ्यास करतो. कॉम्पिटिशन लागते त्या मित्रामध्ये, तू हे कर मी हे करतो, पुढल्या परीक्षेला कोणाला जास्त मार्क पडतील, असं कॉम्पिटिशन लागते. आणि त्याच ठिकाणी जर आपल्याला आगाऊ मित्र भेटले, गैरी मित्र भेटले की झालं कल्याण आपलं. मग मस्त दे रे हरी पलंगावरी म्हणणारे सगळे भेटले की राम राम झालं सगळ्याच. तर बाळांनो सराउंडिंग ॲटम फार मॅटर करतो बाळांनो. सराउंडिंग ॲटम चांगलं ठेवा बाळांनो. तुमच्या सराउंडिंग ॲटम म्हणजे तुमच्या साईडला तुमचे मित्रमंडळ चांगले पाहिजे. एकतर राहूच नाही, राहिले तर चांगले राहावे. आता हे कोण डिसाईड करणार? एक समजा आपणच खराब असेल तर खराबच आपल्यासाठी चांगले झाले, तर ते बघा तुमचे आईवडील ज्या म्हणतात, आईवडील म्हणतात की हे मित्र चांगला आहे, हा मुलगा चांगला आहे, ह्यासोबत मैत्री कर, तर ठीक आहे. कारण की आपल्यापेक्षा आपल्या आईवडिलांना जास्त माहीत असतं, आपल्या मोठ्या भावा बहिणीला चांगलं आहे ते माहीत असतं. जर त्यांनी म्हणत असतील हे मुलगा आगाव आहे याच्यासोबत राहू नकोस, अजिबात राहायचं नाही त्यासोबत. तो मुलगा नुसतं मोबाईलमध्ये बघत बसतो 24 तास, त्यासोबत राहू नकोस, अजिबात राहायचं नाही त्यासोबत. ते PUBG वगैरे गेम खेळत बसतो, अजिबात राहायचं नाही त्यासोबत. मानो आईवडिलांसाठी बाळांनो, आईवडील जे म्हणतात ते तुमच्या कल्याणासाठीच म्हणतात, लक्षात ठेवा. उगाच मम्मी असं म्हणली, पप्पा असं म्हणले, रुसून बसायचं, अभ्यास नाही करायचं, नुकसान तुमचंच होणार आहे. शिकलात तर मोठे तुम्हीच होणार आहात. आईवडील नाही, लक्ष द्या बाळांनो, तुम्हीच मोठे होणार, तुम्हीच मग मोठे मोठे बंगले बांधणार, तुम्हीच कार घेणार, तुम्हीच तुमच्या बायकोला घेऊन हिंडवणार. लेकरलं आईवडिलांना नाही घेऊन येणार, तुम्ही येणार घेऊन हिंडवताल का आईवडिलांना? बघात तर बाळांनो पुण्य लागेल तुम्हाला तसं केलात तर. आई वडील पण सोबत राहू द्या, बायको पण सोबत राहू द्या, सगळेच जण राहू द्या बाळांनो. फक्त त्याच्या आधी अभ्यास करा. अभ्यास केलात तर मोठे होत चाल, मोठे गेला तर कार घेत चाल, मग सगळ्याला घेऊन हिंड चाल. लक्ष द्या, तेवढं सगळं गोष्ट आली सराउंडिंग ॲटमवरून. सराउंडिंग ॲटम चांगलं ठेवा, मग सगळं होईल सगळं. लक्ष द्या. नेक्स्ट आहे बाळांनो नंबर ऑफ स्केल्स बाळांनो. मग नंबर ऑफ स्केल्स डेव्हलप बाळांनो, नंबर ऑफ स्केल डेव्हलप बाळांनो, नंबर ऑफ स्केल डेव्हलप. कोणकोणते स्केल आहेत जे बाळांनो जे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीबद्दल डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केले बाळांनो. बट सगळ्यात बेस्ट आहे बाळांनो नंबर 1. मी सांगतो तुम्हाला कोणती भारी आहे. तर नंबर 1 स्केल आहे बाळांनो पॉलिंग स्केल. नंबर 1 काय बाळांनो पॉलिंग स्केल आहे. आणि पॉलिंग स्केल हे सगळ्यात मोस्ट युजफुल आहे बाळांनो.
मोस्ट युजफुल जर कोणती असेल तर ती पॉलिंग स्केल आहे. नादखुळा भावाचं भाव पुष्कळ बानो ह्या सायंटिस्टनं इकडं तिकडं पुष्कळ काही माहिती सांगितली बानो. द नेक्स्ट बानो नंबर 2 आहे बानो मुलिकन बानो. मुलिकन स्केल, मुलिकन स्केल. आणि तिसरा आहे बानो ऑलरीड रॉसचाव. कसलं भारी नाव आहे बघायचं, ऑलरीड रॉसचाव. ऑलरीड रॉसचाव, ऑलरीड रॉसचाव स्केल. यांचे फॉर्म्युले वगैरे आहे, मी नंतर डिटेलमध्ये सांगणार, ते एक्स्ट्रा सांगणार कारण की NCERT तेवढं जास्त दिलं नाही बघा त्याच्यामध्ये. ओके, तर बानो लक्ष द्या, ते सगळं मी एक्स्ट्रा म्हणून सांगणार ते सगळे जे फॉर्म्युले वगैरे काय काय असतात. तर मोस्ट युजफुल कोण आहे बानो, तर मोस्ट युजफुल आहे सर पॉलिंग. चला पटपट एकदा रिवाइज करा. मी बानो पटकन तुम्ही याचं पॉज पण करा, लिहून पण घ्या. तर बानो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही युनिटलेस क्वांटिटी आहे, हे मेजरेबल क्वांटिटी नाही आणि याची व्हॅल्यू कॉन्स्टंट नसते, हे व्हॅरी होत राहते सराउंडिंग आयटमनुसार. आणि हे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सांगण्याचं काम 3 सायंटिस्टनं चांगल्या पद्धतीत केलं आहे. नंबर 1 सायंटिस्ट आहे पॉलिंग, नंबर 2 आहे मुलिकन, नंबर 3 आहे ऑलरीड रॉसचाव. म्हणा बरं माझ्यासोबत म्हणा, हां स्टार्ट. नंबर 1 आहे पॉलिंग स्केल, नंबर 2 आहे मुलिकन स्केल आणि नंबर 3 आहे ऑलरीड रॉसचाव. म्हणा बरं, ऑलरीड रॉसचाव स्केल. लक्ष द्या, याच्यातलं कोण भारी आहे, तर सगळ्यात भारी आहे सर पॉलिंग स्केल. मग पॉलिंग स्केल काय भारी आहे बानो, पॉलिंग स्केल असती कशी, लक्ष द्या मी समजून सांगतो तुम्हाला. चला आपण पॉलिंग स्केल करूयात. चला तर बानो लक्ष द्या, हायड्रोजन तर सगळ्यात कोण असतं बानो, आधी हायड्रोजन असतं. हायड्रोजन देन काय असतं, लिथियम. हलिनाची पटपट पटपट म्हणा, काय म्हणायचं तर हलिनाची नालायक कार्टी. हे बघा, हलिनाची नालायक कार्टी रॉबिनच्या सायकलवर फिरती. म्हणजे तिथे बाणवीच्या पुढे कोण आहे, बाणवीच्या पुढे कोण आहे, बे गम के सर बार. मी 1000 वेळेस मला बाणव सुरुवातीला मी दररोज माझ्यामध्ये 4-5 लेक्चर मी सांगितले की डेली एक वेळेस पिरियॉडिक टेबल काढत चला. सांगितलं मी डेली पिरियॉडिक टेबल जोपर्यंत हा चॅप्टर जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत डेली एक वेळेस मी म्हणो न म्हणो एक वेळेस लिहून बघणं फार गरजेचं आहे. आणि आपल्या सिम्बॉल पटपट आणि मी एवढं भारी ट्रिक सांगितलंय की बाणव तुम्हाला ट्रिकनं सगळे सिम्बॉल लिहिता येतात. देन नेक्स्ट आहे बाल गंगाधर बानो, बाल गंगाधर. देन कशी गेली बानो. नंतर बघा नॅशनल परमिट असेपर्यंत ओसानिया. देन बघा फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, अस्टटाईन. नंतर हे आपली इनर्ट गॅस फॅमिली कोणती बानो, हेलियम, निऑन, आर्गॉन. लक्ष द्या, आर्गॉन, क्रेप्टॉन, झेनॉन, रेडॉन. लक्ष द्या. मग ह्या एवढ्या एलिमेंटची बानो पॉलिंग स्केलनुसार इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय आहे, ही एवढे सगळे जे व्हॅल्यू मी आता लिहून देणार आहे, हे जे पॉलिंग स्केलचे व्हॅल्यू बानो, हे जे मी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचे व्हॅल्यू जे लिहून देणार आहे, जे मी हे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या व्हॅल्यूज बानो लिहून देणार आहे, ते व्हॅल्यूज पाठ करून ठेवा, पाठच करून ठेवा. झोपेतून सुद्धा उठून विचारलं सांग रे ह्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय, सर हे आहे सर. त्याच्यानंतर सर हे आहे सर, असं दन 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 तुम्हाला सांगतायला पाहिजे बानो. इथं आणखीन एक एलिमेंट ॲड करतो, बाल गंगाधर बानो. इथे जरा याचं लय खतरनाक काम आहे, इथे लक्ष द्या. आपण हे दोघांना बघितलं सुद्धा होतं, हे एक्सेप्शनमध्ये मोडतात. कुठं ॲटॉमिक साईजमध्ये बघितलं होतं. आता ॲटॉमिक साईजमध्ये युनिव्हर्सली बानो ते एक्सेप्शन आहेत, तर ऑब्व्हियसली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये सुद्धा ते एक्सेप्शन दाखवतील बानो. तर या तर प्रिय विद्यार्थी मित्रांची यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सुद्धा पाठ करण्याचं जबरदस्त बानो तुम्हाला मी फायदा ट्रिक सांगतो. ट्रिक फक्त तुम्हाला पहिल्या एलिमेंटचं बानो इथं तुम्हाला माहीत पाहिजे, ते लक्ष द्या. तर बानो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बानो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ह्याची किती आहे, तर ह्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे बानो, हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे 2.1. किती आहे बानो, 2.1. हे तर व्यवस्थित लिहूयात, लक्ष द्या का इथं लक्ष द्या. किती आहे बानो, 2.1. किती आहे बानो, 2.1 आहे हायड्रोजनची. त्याच्यानंतर बानो इथं लक्ष द्या 2.1. ह्याची लिथियमची किती आहे 1. सोडियमची किती आहे 0.9. त्याच्यानंतर किती आहे बानो 0.8. त्याच्यानंतर किती बानो 0.7. लक्षात आहे बरं, 2.1, 1, 0.9, 0.88, 0.77. हे झालं फर्स्ट ए ग्रुप. त्याच्यानंतर सेकंड ए ग्रुपकडे आहे बानो. सेकंड ए ग्रुपमध्ये इथे लक्षात, खरं तर एवढं सगळं दिलं नाही पिरियडिक NCERTमध्ये, मी थोडंसं जास्त देतोय. की NCERTमध्ये जेवढं दिले तेवढं तर आपल्याला बघायचंच आहे. NCERTमध्ये जेवढं आहे तेवढं तर आपल्याला बघायचंच आहे. पण त्याच्या पॅरलल बानो आपल्याला थोडंसं जास्त पण बघायचं आहे. त्याच्या पॅरलल बानो आपल्याला थोडंसं जास्त सुद्धा बघावं लागेल. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. नंतर इथे बघा, आता इथं बघा पिरियडमध्ये जात असताना, ग्रुपमध्ये जात असताना कधी पण लक्षात ठेवा बानो की बानो साईज बानो इथे लक्ष द्या,
साईज का होते, साईज इन द पिरियड डिक्रीज होते, साईज इन द पिरियड डिक्रीज होते, तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होत जाईल बाळांनो, इन्क्रीज होत जाईल, बिकॉज दे बोथ आर इनवर्स. आणि बाळांनो ग्रुपमध्ये साईज इन्क्रीज होत जाते, ग्रुपमध्ये साईज इन्क्रीज होत जाते, तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीज होत जाते बाळांनो. का होत जाते, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीज होत जाते. का असं होतं, कारण की साईज, का असं होतं, कारण की साईज इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. साईज इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. तर इथे लक्ष द्या. तर आपण ग्रुपमध्ये गेलं तर साईज काय बाळांनो, ग्रुपमध्ये गेलं तर साईज वाढते आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी होते. आता लक्ष द्या, तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी होते. बाळांनो लक्ष द्या, व्यवस्थित कन्सेप्च्युअल समजून घ्या. हा जर चॅप्टर तुम्हाला समजला, अख्खा ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकलमधल्या भरपूर गोष्टी तुम्हाला समजण्यासाठी सोप्या जातील बाळांनो. या तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, पटपट वेळ वाया न घालवता आपण हे सगळ्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी पाठच करून टाकू बाळांनो. 2.1 2.1 1.9 0.8 0.8 0.7 0.7 दन. एकदा हे पाठ त्या दिवशी म्हटलं. आता इथं कसं ट्रिक आहे बघा. आता इकडे काय ट्रिक आहे, तर बाळांनो इथं 1 आहे, तर 0.5 ने वाढवत चला. आता 0.5 ने वाढवलो तर काय होईल बाळांनो, इथं किती होईल, 1.5. अजून 0.5 ने वाढवा 2, आणखीन 0.5 ने वाढवा 2.5, आणखीन 0.2 ने वाढवा 3, आणखीन 0.3 ने वाढवा 0.5 ने वाढवा 3.5, आणखीन वाढवा 4. आणि हे जे नोबल फॅमिली आहे, ह्यांची तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय असते बाळांनो, झिरो असते, झिरो. बट बाळांनो इथं क्रेप्टॉन झेनॉन काही कंपाऊंड तयार करतात, त्याच्यामुळे त्याची एक्झॅक्ट झिरो म्हणता येत नाही, त्यांची व्हॅल्यू समथिंग काही ना काही असेलच. लक्ष द्या, हे कोणी सांगत नाही, मी सांगतो तुम्हाला एक्स्ट्रा. ओके, द नेक्स्ट बाळांनो इथं बघा, पॉईंट हे बघा, ऑलवेज 0.5 ने ॲड करायचं. 1, 1.5, हे बघा 1, 1.5, 2, 2.5, 3, 3.5, 4. किती सोपं आहे. 1 इथं सुरू झालं, हे बघा लिथियमला 1 कन्सिडर केलात, 1 कन्सिडर नाही, पाठच करावं लागेल. 1 नंतर काय 1.5 बघा, 2, 2.5 बघा, पुढे 3, 3.5, मग काय तर 4. नोबेलचं तर 0 आहे. नोबल गॅस एलिमेंटचं काय बाळांनो, 0. काय की ते इलेक्ट्रॉन घ्यायची त्यांची इच्छा नाही, इलेक्ट्रॉन द्यायची इच्छा नाही, ते कशातच पडत नाहीत. आम्हाला तुमचं इलेक्ट्रॉन नको, आम्ही तुम्हाला देणार पण नाही. का देणार नाही, का घेणार नाही, कारण की त्यांच्या भोवताली बाळांनो 8 इलेक्ट्रॉन आहेत. दॅट मीन्स की ऑक्टेट त्यांचा कंप्लीट आहे. ते घेणार पण नाहीत, ते देणार पण नाहीत. त्याच्यामुळे त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 0 आहे बाळांनो. इलेक्ट्रॉन अफिनिटी सुद्धा आपण बघितलं 0 आहे, बट इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी त्याचे पॉझिटिव्ह आहे बाळांनो. लक्ष द्या. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आता जसं 0.5 ने ॲड करत गेलात, इथं 0.3 ॲड करा. आता याच्यामध्ये 0.3 ॲड केलात तर काय होईल बाळांनो, 1.2 होईल. याच्यामध्ये परत 0.3 ॲड करा, काय होईल बाळांनो, 1.5 होईल. ह्याच्यामध्ये 0.3 ॲड करा बाळांनो, काय होईल, 1.8 होईल. ह्याच्यामध्ये परत ॲड करा बाळांनो, काय होईल बाळांनो, 2.1 होईल. कसलं मस्त आहे सर, कसलं भारी आहे सर. आता थांबा, इथं 0.3 ॲड केलात, 0.3 ॲड केलात, 0.3 ॲड केलात, 0.3 ॲड केलात. आता इथं तुम्ही 0.4 ॲड करा बाळांनो, काय करा, 0.4 ॲड करा. आणि इथं 0.5 ॲड करा, परत शेवटीला जाऊन, म्हणजे 3 आलं. किती आलं, 3. म्हणजे 3 3 3 3 4 वेळेस ॲड करायचं. हे 3 0.3 बरोबर, सॉरी 0.3 0.3 0.3 0.3 किती वेळेस, 4 वेळेस. त्याच्यानंतर 0.4 आणि पुढे 0.5. ओके, हे तुम्ही म्हणजे एक्झॅक्ट पाठ करत बसण्यापेक्षा तो पूर्ण माहिती असेल ना, फार सोपं जातं बाळांनो. त्याच्यानंतर बाळांनो इथे लक्ष द्या, ह्या दोघात थोडंसं एक्सेप्शन आहे बाळांनो, ह्या दोघात एक्सेप्शन आहे. काय एक्सेप्शन आहे तुम्हाला नंतर सांगतो. तर ह्याचं एक्सेप्शन बाळांनो याचं 1.8, म्हणजे ग्रुपमध्ये जात असताना इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी व्हायला पाहिजे. ग्रुपमध्ये जात असताना इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी व्हायला पाहिजे. बट हिअर हे वाढते बाळांनो, इथे हे एक्सेप्शन आहे बाळांनो. गॅलियमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी बाळांनो जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू ॲल्युमिनियम. गॅलियमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू ॲल्युमिनियम बाळांनो. लक्ष द्या, ते साईजमुळे मी मागे सांगितलं, याची साईज जास्त आहे तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी राहणार. ओके, डन. तर नेक्स्ट बाळांनो इथं लक्ष द्या. आता ब्रोमीनची किती आहे सर, या ब्रोमीनची आहे बाळांनो 2.8. आयोडीनची किती आहे सर, 2.5. हे अप्रॉक्स व्हॅल्यू सांगत आहे बरं बाळांनो.
म्हणजे पुढे 2.55 काय वगैरे असतील 3-4 डिजिटमध्ये, पण तुम्ही 2च डिजिट सांगत आहे बाळांनो. 2.5, 3.8 असं बघा, हे बघा 4, 3, 2.8, 2.5, त्याच्या पुढचे पॉईंटच्या पुढे सांगत नाही, कारण तेवढी जास्त गरज नाही. नेक्स्ट बाळांनो अस्टटाईनचं किती बाळांनो 2.2. खरं तर अस्टटाईन कधी येणार बी नाही तुम्हाला, पण एवढे एलिमेंट बाळांनो खास तुमच्या बाळांनो कुठं ना कुठं कामाला पडतील. त्याच्यामुळे हे एवढे एलिमेंट तुम्ही स्क्रीनच्या बाहेर जातो आणि तुम्ही हे एवढे एलिमेंटचं बाळांनो पटकन बाळांनो हे एवढे एलिमेंटचं तुम्हाला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी पाठच पाहिजे बाळांनो. तुम्हाला एवढ्या ॲटमचं बाळांनो एवढ्या ॲटमचं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी पाठच पाहिजे. तर पटकन बाळांनो काय करा, इथं व्हिडिओला पॉज करा आणि पटकन लिहून घ्या बाळांनो. व्हिडिओला पॉज करा आणि पटकन लिहून घ्या बाळांनो, पटकन लिहून घ्या, वेळ वाया घालवू नका. आता जर मी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी खोडलं तर तुम्ही माझ्यासोबत बाळांनो, मी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी खोडलं तर तुम्ही माझ्यासोबत पटपट सांगायला पाहिजे बाळांनो. मी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी समजा खोडून टाकली, सगळ्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी खोडून टाकलं तर तुम्हाला पटपट माझ्यासोबत सांगता यायला पाहिजे बाळांनो. पटपट माझ्यासोबत सांगता यायला पाहिजे बाळांनो. चला सांगा, चला बाळांनो पटपट वेळ वाया न घालवता माझ्यासोबत आपण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सांगूयात. हे पाठच पाहिजे बरं बाळांनो. मला गरज नाही तर मी तरी सुद्धा तुम्हाला मी पाठ करून घेतोय, गरज नाही तरीही पाठ करून घेतोय. लवकर सांगायची किती आहे सर हायड्रोजनची आहे सर 2 पॉईंट किती आहे सर हायड्रोजनचे पेन बदलूयात, चला व्हाईटच घेऊयात. चला सर हायड्रोजनचे आहे सर 2.1, लिथियमचे 1, सोडियमचे 0.9, मग सर 0.8, मग खालच्या दोघांची 0.7. देन नेक्स्ट पुढे किती सर 0.5 न वाढवत चला. हे 1 तर 1.5, हे 2 तर 2.5, हे 3 हे 3.5, शेवटीला येतं 4 इज सगळ्यात बाळांनो सगळ्यात सगळ्यात हायेस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जर कुणाची असेल ती आहे फ्लोरीनची, आणि सगळ्यात कमी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असेल कुणाची तर बाळांनो फ्रान्सियमची किंवा सीसीएम पण म्हणू शकता. सीसीएम आणि फ्रान्सियमची सगळ्यात कमी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे आणि सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असलेला एलिमेंट कोण आहे बाळांनो? फ्लोरीन आहे. नेक्स्ट बाळांनो इथे बघा ह्याची किती आहे 0.3 ऍड करा सर, म्हणजे 1.2 येईल. इथं 0.3 ऍड करा सर, 1 पॉईंट काय येईल सर 1.5 येईल सर. इथं 0.3 ऍड करा किती येईल 1.8 येईल. 0.3 ऍड करा इथं बघा 2.1 येईल. परत सर ऍड करा इथं तर काय येईल सर 2.5 येईल, आणि परत ऍड करा सर 0.5 न इथं 3 येईल सर. आणि हॅलोजन फॅमिलीची किती आहे बघा 4, 3, 2.8, 2.5 आणि 2.2 हे एवढी तर तुम्हाला पाठच पाहिजेत. आणि नोबल फॅमिलीची 0 असते. पटकन नेक्स्ट पेजवर तुम्ही पटकन लिहायला पाहिजे बाळांनो. नेक्स्ट पेजवर लिहायला पाहिजे की हायेस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कोणाची आहे बाळांनो? हायेस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असलेला एलिमेंट कोणता? तर एलिमेंट कोणता आहे? तर एलिमेंट आहे फ्लोरीन, आणि त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 4. आणि फॅमिली जर विचारलं कोणती फॅमिली सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असलेली आहे तर ती आहे हॅलोजन फॅमिली बाळांनो. कोणती फॅमिली बाळांनो? हॅलोजन फॅमिली. आणि ह्याच ठिकाणी जर नोट विचारलं लोवेस्ट कुणाची आहे, लोवेस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असलेला एलिमेंट कोणता जर विचारलं तर पटकन सांगायचं फ्रान्सियम. आणि फ्रान्सियम किंवा कोण बाळांनो सीसीएम किती आहे 0.7 आहे. आणि फॅमिली कोणती जर विचारलं सगळ्यात कमी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असलेली फॅमिली कोणती तर बाळांनो अल्कली मेटल्स म्हणायचं. काय म्हणायचं फटकन? अल्कली मेटल किंवा फर्स्ट एक ग्रुप एलिमेंट म्हणता येतं. काय म्हणता येतं? फर्स्ट एक ग्रुप एलिमेंट म्हणता येतं. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी पाठ करा, काही करा, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी पाठ पाहिजे. झोपेतून उठून विचारलं बाळा सांग रे याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, दणकन सांगायला पाहिजे, दणकन सांगून टाकायला पाहिजे. तर चला हे झालं आत्तापर्यंतचं इंट्रोडक्शन. तुम्ही आय होप की तुम्ही लिहून घेतलं असाल, वेळोवेळी तुम्ही बाळांनो पॉज करून लिहून घेत असाल. तर चला नेक्स्ट बघूयात. चला तर कोणकोणते फॅक्टर आहेत बाळांनो? कोणकोणते फॅक्टर आहेत जे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीवर अफेक्ट करतील सर? हे लक्ष द्या बरं. आयोनायझेशन एनर्जी भरपूर ठिकाणी येतं, साईजसुद्धा भरपूर ठिकाणी येतं, आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी तर अति महत्त्वाचे बरं. तुम्ही GOC बघत असाल किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधलं कुठलंही पॉईंट तुम्ही बघत असाल तर तिथं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी फार मध्ये येतं. तर तुम्हाला प्रत्येक आयटमचं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जर पार्ट असेल तर फार छान होईल बाळांनो, अतिशय छान होईल बाळांनो. इव्हन फिजिकलमध्ये इनॉर्गॅनिकमध्ये तर पाहिजेच हो, इनॉर्गॅनिकमध्ये तर पाहिजेच. लक्ष द्या. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो कोणकोणते फॅक्टर आहेत सर? कोणकोणते फॅक्टर आहेत जे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीवर अफेक्ट करतात सर? कोणकोणते फॅक्टर आहेत? तर फॅक्टर अफेक्टिंग ऑन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, आपण शॉर्टकटमध्ये लिहूयात बरं, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी EN. तर बाळांनो कोणकोणते फॅक्टर आहेत? नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4.
नंबर एक आहे बानो ॲटॉमिक साईज. आत्ताच आपलं बोलण्याचं झाल्याप्रमाणे ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईज अफेक्ट करतं का? हो करतं. त्याच्यानंतर शिल्डिंग इफेक्ट बानो. शिल्डिंग इफेक्ट म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. झेड इफेक्टिव्ह आपण ह्या शॉर्टकटमध्ये काय म्हणतो? झेड इफेक्टिव्ह. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज अँड स्क्रीनिंग इफेक्ट. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज अँड स्क्रीनिंग इफेक्ट. यस सी स्क्रीनिंग इफेक्ट आपण आधीपासून असंच लिहितो. नंबर तिसरी गोष्ट आहे बाळांनो, नंबर 3 आहे ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबर अफेक्ट करतं का सर? हो बाळा, ऑक्सिडेशन नंबर अफेक्ट करतं. ऑक्सिडेशन नंबर आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये शिकणार बाळांनो कसं काढायचं काही नाही. इथं मी थोडं सांगेन तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर. नंबर नेक्स्ट आहे बाळांनो, त्याच्यानंतर आहे हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन सुद्धा बाळांनो, हायब्रिडायझेशन सुद्धा अफेक्ट करतं. आता तुम्ही जीओसीमध्ये सरांनी तुम्हाला शिकवले असतील, मस्त शिकवले असतील पी सरांनी की हायब्रिडायझेशन नेमकं कसं काढायचं असतं. थोडे एलिमेंट डिटेलमध्ये तर मीच सांगणार तुम्हाला केमिकल बॉन्डिंगमध्ये नंतर. बट हायब्रिडायझेशन कसं असतं आणि त्याच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर कसं काढायचं, त्याच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर कसं काढायचं मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, हे 4 फॅक्टर आहेत बाळांनो. हे 4 फॅक्टर आहेत जे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीवर अफेक्ट करतात. अफेक्ट करतात. त्यातलं एक आपण ऑलरेडी बघितलं बाळांनो. कोणतं बाळांनो? ॲटॉमिक किंवा आयोनिक रेडिया म्हणू शकता किंवा रेडियस म्हणू शकता. लक्ष द्या, ॲटॉमिक रेडियस त्यालाच आपण शॉर्टकटमध्ये आपण काय म्हणत बाळांनो? साईज म्हणूयात. काय म्हणूयात? साईज म्हणूयात. तर साईज इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. साईज इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. म्हणजे साईज आहे, आपण साईज तर आपण पहिलं पॉईंट बघितलं की साईज पिरियडमध्ये काय होतं. तर साईज पिरियड म्हणा किंवा तुम्ही लेफ्ट टू राईट सुद्धा म्हणू शकता बाळांनो. लेफ्ट टू राईट साईज पिरियडमध्ये काय होत जातं? डिक्रीज. तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सुद्धा पिरियडमध्ये काय होत जाईल? इन्क्रीज. ते डिक्रीज तर हे इन्क्रीज, इन्व्हर्स आहे. आणि ग्रुपमध्ये बाळांनो, ग्रुपचा विचार जर केला, डाऊन अ ग्रुप किंवा अप टू डाऊन असं जर विचारलं तर बाळांनो साईज काय होत जाते? इन्क्रीज. तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होत जाईल बाळांनो? डिक्रीज. कारण की बाळांनो साईज जर छोटी होत चालली, बघा साईज जर छोटी असेल तर त्याचे इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची टेंडन्सी जास्त असते. साईज जेवढी छोटी तेवढी त्याची इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची टेंडन्सी जास्त. आपण नेक्स्ट पॉईंट तेच बघणार आहोत. हे व्यवस्थित लिहून घ्या बाळांनो. हे पटकन इथे व्हिडिओला पॉज करून घ्या आणि लिहून घ्या. साईज जर छोटी असेल तर तो कसा इलेक्ट्रॉन खेचून घेतो, कसा इलेक्ट्रॉन तो खेचून घेतो आपण बघणार आहोत. नंबर 2 पॉईंटमध्ये. नंबर 2 पॉईंट काय आहे? नंबर 2 पॉईंट आहे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. झेड इफेक्टिव्ह म्हणजे काय बाळांनो? झेड इफेक्टिव्ह म्हणजेच इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. आणि एस ई म्हणजे काय? एस ई म्हणजे आपण बघितलं आत्ताच स्क्रीनिंग इफेक्ट बाळांनो. काय बाळांनो? स्क्रीनिंग इफेक्ट किंवा शिल्डिंग इफेक्ट. तुम्ही शिल्डिंग इफेक्ट पण म्हणू शकता आणि स्क्रीनिंग इफेक्ट पण म्हणू शकता. ते बोथ आर सेम. मग आता प्रश्न काय येतो? प्रश्न असा येतो की सर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कुणाच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, कुणाच्या इन्व्हर्सली? तर बाळांनो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढणे म्हणजे ह्या दोघांमधला अट्रॅक्शन वाढणे. कुणामध्ये? न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मधला. आणि ह्या दोघांमधला अट्रॅक्शन जर वाढलं तर साईज छोटी होते. आणि आयटम जेवढा छोटा असेल तेवढं बाळांनो त्याची बॉन्डिंग इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची टेंडन्सी काय असते बाळांनो? जास्त असते. बॉन्डिंग इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची टेंडन्सी काय असते बाळांनो? जास्त असते. फॉर एक्झाम्पल, हे आयटम आहे छोटा, ह्याला बॉन्ड आहे दोघांमध्ये, आणि हा आयटम आहे मोठा. हा आयटम आहे छोटा, हा आयटम आहे मोठा. तर छोटा आयटम, जेवढा आयटम छोटा असेल तेवढी त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असते. म्हणजे तेवढी त्याची बॉन्डिंग इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची टेंडन्सी जास्त असते. मग हा खेचून घेतल्यानंतर बाळांनो, हा होईल निगेटिव्ह, मग हा होईल बिचारा गपचूप पॉझिटिव्ह. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हे समजून घ्या व्यवस्थित. तर चला, तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज अँड इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय बाळांनो? शिल्डिंग इफेक्ट. तर तुम्ही लिहून घ्या की इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त. बाळांनो लक्ष द्या, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त. तर अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन जास्त. देअरफॉर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज जास्त. असं तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा गरज पण नाही. हे जर तुम्हाला ऑलरेडी समजलं असेल तर. जर तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल, आपण साईजमध्ये बघितले, तर तेवढी जास्त गरज नाही. एवढे 2 रिलेशन सुद्धा सफिशियंट झाले.
थोडे रिलेशन सुद्धा समजून घेतलात तर सफिशियंट झाले. तर पटकन इथं व्हिडिओला पॉज करा आणि पटकन लिहून घ्या बाळांनो. नंबर 3 काय आहे सर? नंबर 3 काय आहे? तर नंबर 3 वरती आहे बाळांनो, नंबर 3 वरती आहे, आपण आत्ताच बघितलं ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबर. सर हे ऑक्सिडेशन नंबर काय असतं? तर बाळांनो ऑक्सिडेशन नंबर म्हणजे नेट चार्ज. एक सांगतो तुम्हाला डिटेलमध्ये, आपल्याला बाळांनो प्रवीण सर सांगतील, जबरदस्त सांगतील. IIB मध्ये जेवढी काही टीम आहे बाळांनो, केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी, आता बायोलॉजी तर अल्टिमेट बाळांनो अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, बायोलॉजी नंबर 1 IIB. तर बाळांनो IIB नंबर 1 फॅकल्टी बाळांनो केमिस्ट्रीची आणलेली आहेत, नंबर 1 फॅकल्टी बाळांनो फिजिक्सचे आहेत. एवढे भारी टीचर बाळांनो अख्ख्या महाराष्ट्रातून हिरे हिरे वेचून आणलेत बाळांनो. तर तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा, तर लातूरमध्ये PCB भारी, तर IIB सगळ्यात भारी बाळांनो. IIB सगळ्यात भारी फॅकल्टी आहेत बाळांनो, एकदम नंबर 1 फॅकल्टी आहेत. समजून सांगतील, कन्सेप्ट सांगतील, समजून सांगतील, पाठ करून घेतील. ओनली IIB, ओनली IIB, ओनली IIB म्हणायचं. PCB लावायचं तर IIB मध्येच लावायचं. लक्ष द्या बाळांनो. तर ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय? ऑक्सिडेशन नंबर म्हणजे नेट चार्ज बाळांनो, नेट चार्ज. नेट चार्ज बाळांनो, नेट चार्ज ऑफ ॲटम, नेट चार्ज ऑफ ॲटम, नेट चार्ज ऑफ ॲटम in a molecule, net charge of atom in a molecule, net charge of atom in a molecule is called as oxidation number, is called as oxidation number. net charge म्हणजे सराउंडिंग ॲटमवरून तुम्ही सेंट्रल ॲटमचं ऑक्सिडेशन नंबर काढायचं. कसं बाळांनो? फॉर एक्झाम्पल सराउंडिंग ॲटमवरून सेंट्रल ॲटम कसं काढायचं? म्हणून एक एक्झाम्पल घेऊ शकतो. हे पप्पा आहेत तुमचे, समजून घ्या. हे कोण आहे? तुमचे पप्पा. सराउंडिंगला, पप्पाच्या सराउंडिंगला कोण कोण आहेत? पप्पाच्या सराउंडिंगला कोण आहे? मम्मी आहे. पप्पाच्या सराउंडिंगला कोण आहेत? तुम्ही आहात. पप्पाच्या सराउंडिंगला कोण आहे? पप्पाची मम्मी आहे. पप्पाच्या सराउंडिंगला कोण आहे? पप्पाचे पप्पा आहेत. आणि पप्पाच्या सराउंडिंगला आणखीन कोण आहे? तर तुमचे भाऊ किंवा तुमचे बहीण आहेत. सपोज करा एवढे जण आहेत पप्पाच्या सराउंडिंगला. पप्पा हे सेंट्रल ॲटम आहेत बाळांनो. पप्पा हे कोण आहेत? सेंट्रल ॲटम. म्हणजे बाळांनो ऑक्सिडेशन नंबर कोणाचं बघायचं असतं बाळांनो? कधीही ऑक्सिडेशन नंबर सेंट्रल ॲटमचं काढायचं असतं. मग पप्पाचं म्हणजे सेंट्रल ॲटमचं ऑक्सिडेशन काढण्यासाठी तुम्हाला सराउंडिंग ॲटमचं चार्जेस माहीत पाहिजेत. आणि कुठे शिकणार आहोत? हे कुठे शिकणार आहोत? रेडॉक्स चॅप्टरमध्ये शिकणार आहोत, डिटेलमध्ये. प्रवीण सर एवढे भारी शिकवतील तुम्हाला, एवढं भारी शिकवतील बाळांनो, तुमच्या रेडॉक्स बाळांनो एवढं भारी बस. आणि रेडॉक्स चॅप्टर फार महत्त्वाचं आहे. मी मागे सांगितलं होतं की 5 चॅप्टर हे बेसिक चॅप्टर आहेत बाळांनो. हे 5 चॅप्टर जर भारी केलात तर तुम्हाला पूर्ण केमिस्ट्री सोपी जाते. GOC, पूर्ण GOC, नॉमेनक्लेचर, आयसोमेरिझम आलं, त्यात सगळेच इफेक्ट आले, सगळंच आलं. GOC आपला हा चॅप्टर, पिरियोडिसिटी, ॲटॉमिक स्ट्रक्चर, केमिकल बॉन्डिंग, आणि मी जे स्टडी आता सांगत होतो रेडॉक्स, हे 5 चॅप्टर खतरनाक करून घ्या, तुमच्या रक्तात मिक्स करून घ्या बाळांनो. मग बघा बाळांनो केमिस्ट्रीचे डॉन होचाल तुम्ही, डॉन. कधीही एक्झाम घ्या, कुठेही घ्या, कसल्याही पेपरचं घ्या, फक्त 2 दिवस द्या मला NCERT असलं खट 180 आउट ऑफ 180. हे 5 टॉपिक जबरदस्त करून घ्या, एवढं जबरदस्त की बस. जसं टीचरला येतं त्यापेक्षा तुम्हाला जास्त यायला पाहिजे. एवढा भारी अभ्यास करा बाळांनो तुम्ही. MCQ पुष्कळ सॉल्व्ह करायचे, कारण की MCQ मध्ये सुद्धा काही गोष्टी लपून असतात. त्या गोष्टी पटकन आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे. जास्तीत जास्त वहीमध्ये सगळं पाहिजे. तुमच्या वहीमध्ये कुठे MCQ चांगला भेटला, पटकन त्याचं कॉन्सेप्ट लिहून ठेवलं. कुठे काय बघितलं, पटकन त्याचं लिहून ठेवलं. कुठे पुस्तकात असलं, पटकन लिहून ठेवलं. काय NCERT मी सगळं घेत आहे, तरी NCERT मध्ये काही गोष्ट वाटलं की पटकन लिहून ठेवायचं, मार्जिनवर लिहून ठेवायचं, खाली लिहून ठेवायचं. वही लिहित असताना थोडी सुटसुटी लिहायचं, कारण की नंतर तुम्ही ॲड करताना भरपूर गोष्टी ॲड करतात. एखादी पॉईंट संपली की ते एखादी अर्ध पेज उगं सोडून टाकायचं, कारण की MCQ तुम्हाला काही लिहिता येईल, काही पॉईंट लिहिता येईल. म्हणजे समजा आयोनायझेशन झाली, थोडंसं एखादी अर्ध पेज सोडून पुढे स्टार्ट करायचं, एखादी पेज सोडून घेऊन पुढचं स्टार्ट करायचं. कारण की तिथं तुम्ही एक्स्ट्रा पॉईंट लिहित चालणार, उगं सोड चालणं, काहीच लिहायचं नाही, असं होतं. आता टेस्ट झाली आणि टेस्टमध्ये तुम्हाला MCQ नाही सोडला, तो लिहून ठेवायचा. हे का नाही सोडलं, त्याचं उत्तर लिहून ठेवायचं, कॉन्सेप्ट लिहून ठेवायचं तिथं. लक्ष द्या. तर आता पप्पाचे ऑक्सिडेशन नंबर कसं काढणार? तर सराउंडिंग ॲटमवरून. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हणलं काय म्हणलं की तुमच्या मम्मीच्या डोक्यावरती -2 चार्ज आहे, तुमच्या डोक्यावरती +1 चार्ज आहे, तुमच्या सिस्टरच्या डोक्यावर +1 चार्ज आहे, तुमच्या आजीच्या डोक्यावर -1 चार्ज आहे, तुमच्या आजोबाच्या डोक्यावर किती आहे बाळांनो? तुमच्या आजोबाच्या डोक्यावर +2 चार्ज आहे. असं मी म्हणलं. असं जर मी म्हणलं तर तुमच्या पप्पाचा ऑक्सिडेशन नंबर काय येईल? आता सगळे मायनसवाले एकत्र घ्या. इथं मायनस हे -3 झाले सर, आणि +2 +1 म्हणजे +4 झाले सर. म्हणजे ओव्हरऑल काय झालं सर? +1. म्हणजे सराउंडिंग +1 तर तुमचे पप्पा -1.
सराउंडिंग +1 तर तुमचे पप्पा -1. लक्षात ठेवून घ्या. जर सराउंडिंग +1 तर सेंट्रल -1. सराउंडिंग -2 तर सेंट्रल +2. बॅलन्स करावं लागेल ना, न्यूट्रल व्हावं लागेल ना. न्यूट्रल झालं तर तो मॉलिक्यूल बनेल ना. लक्ष द्या. सराउंडिंग -3 सेंट्रल +3 आणि सराउंडिंग प्लस तर सेंट्रल मायनस. हे डोक्यात लक्ष द्या. सराउंडिंग प्लस तर सेंट्रल मायनस, सराउंडिंग मायनस तर सेंट्रल प्लस. दिमाग की बत्ती जलाओ बच्चों, भी दिमाग की बत्ती जलाओ. समजा मी म्हणलं तुमचे आजोबा अल्सो -2, तुमची सिस्टर अल्सो -2, तुम्ही एकटेच प्लस आहात, तर मग पप्पाचा ऑक्सिडेशन नंबर काय राहील? मग पप्पाचा ऑक्सिडेशन नंबर काय राहील? सोपं आहे सर, लगेच काढूयात सर, काय वेळ वाया घालवायचं नाही सर आपलं, पटकन. हे -1, हे -2, हे -1, हे -2. तर ओव्हरऑल साईडला काय झालं सर? इथं झालं सर -6 झालं सर. आणि प्लस किती झालं सर? +1च झालं सर फक्त. म्हणजे ओव्हरऑल -+. मग सराउंडिंगला -5 तर सेंट्रल काय असेल बाळांनो? सेंट्रल असेल +5. सेंट्रल काय असेल +5. असं ऑक्सिडेशन नंबर काढतात. बरं, असं काय करतात ऑक्सिडेशन नंबर? हे करता मी जास्त सांगत बसलो, हे तुम्हाला डिटेलमध्ये जबरदस्त सांगतील बाळांनो. कोण? प्रवीण सर सांगतील. चला, ऑक्सिडेशन नंबर काय सांगण्याच्या नादामध्ये तुम्हाला मी भरपूर काय सांगितलेलं आहे ते लक्षात द्या. बट हे 1-2 गोष्टी लक्षात ठेवा की ऑक्सिडेशन नंबर काढताना सराउंडिंग आयटमचं आपल्याला कसं माहीत राहील सर? तर सराउंडिंग आयटम बाळांनो, इथं मी काही एलिमेंट लिहून देतो डिटेलमध्ये, तुम्ही नंतर शिकताय. सराउंडिंग आयटम चार्जेस सांगतो की एक्स काय असतं? -1 असतं बाळांनो. सराउंडिंग आयटमला एक्स जास्त येतं. ऑक्सिजन काय असतं? -2 असतो. कधी कधी -1 पण असतं, कधी कधी -1, पण मोस्ट टर्म ऑक्साईड फॉर्ममध्येच असतो. त्याच्यानंतर बाळांनो सल्फर सुद्धा -2 असतो बाळांनो. हायड्रोजन कसं असतं? हायड्रोजन मेटलसोबत जर असेल, हायड्रोजन जर मेटलसोबत असेल तर त्यात टाईम हायड्रोजन काय असतं तुम्हाला? -1. आणि हायड्रोजन जर नॉन मेटलसोबत जर असेल, हायड्रोजन जर नॉन मेटलसोबत असेल तर तो दॅट टाईम काय असतो? +1. काय असतो? +1. ह्या एक छोट्या गोष्टी आहेत, ते समजून घ्या. इथं जरा चुकून नॉट इक्वल टू झाले बाळांनो, इथं लक्ष द्या. हायड्रोजन कुणासोबत असेल? मेटलसोबत. आणि हायड्रोजन कुणासोबत असेल? नॉन मेटलसोबत. हे एवढ्या गोष्टी माहीत झाल्यात तर आपण थोडे ऑक्सिडेशन नंबर काढू शकतो. पण डिटेलमध्ये त्याचं रूल आहे बाळांनो, डिटेलमध्ये रूल आहे. तर मला काय म्हणायचं आहे की मग आता सर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कशावर डिपेंड आहे? तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऑक्सिडेशन नंबर. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऑक्सिडेशन नंबर. मग आता ऑक्सिडेशन नंबर जनरली पॉझिटिव्ह असतो ना ऑक्सिडेशन नंबरवर, लक्षात ठेवा. बट कसं आहे, खरं तर एक गोष्ट अशी आहे की इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे कसं? समजा मी एक आयटम घेतलं, मी एक एक्झाम्पल घेतलं बाळांनो, एक एक्झाम्पल घेतलं. हे बघा, कोण आहे? हे कोण आहे? मॅग्नीज. हे कोण आहे? मॅग्नीज. हे कोण आहे? मॅग्नीज. हे कोण आहे? मॅग्नीज. हा मॅग्नीज एलिमेंटरी फॉर्ममध्ये आहे, हा मॅग्नीज +2 फॉर्ममध्ये आहे, हा मॅग्नीज +4 फॉर्ममध्ये आहे, आणि हा मॅग्नीज +7 मध्ये आहे. आणि मी जर तुम्हाला विचारलं की ह्या कुठल्या मॅग्नीजचं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, असं नाही म्हणू शकत तुम्ही की सगळे मॅग्नीज आहेत सर आणि सगळ्यांचं इलेक्ट्रिसिटी सेम आहे सर. हां, इथं चार्ज बदलला आणि प्लस चार्ज जेवढा जास्त राहील तेवढी त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त राहील. प्लस चार्ज जेवढा जास्त राहील बाळांनो, इथं आपण बघितलो की प्लस चार्ज जेवढा जास्त राहील तेवढी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त राहील. का? आणि बाळांनो प्लस चार्ज जास्त झाला तर साईज छोटी झाली. प्लस चार्ज जास्त झाली तर साईज छोटी होती. आपण ह्याच चॅप्टरमध्ये शिकलो स्टार्टिंगला. म्हणून म्हणलं मी सुरुवातीपासून जर व्यवस्थित बघितलात तर नो डाऊट तुमचा हा चॅप्टर भारी होईल. आणि हा चॅप्टर भारी झाला तर पूर्ण केमिस्ट्री तुमची भारी होऊन जाईल. तर बाळांनो इथे लक्ष द्या. मग प्लस चार्ज जेवढं जास्त तेवढी साईज छोटी, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त. आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त आहे सर, ह्याची साईज छोटी आहे सर. हा साईज काय सर? याची साईज काय सर? हे लेस आहे. आणि याची इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे झड इफेक्टिव्ह काय सर? याचं जास्त आहे, हाय आहे. म्हणून त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय सर? जास्त आहे. त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय सर? जास्त आहे. तर याची 1760 एक्झाम्पल न घेता आय होप की तुम्हाला समजलं असेल. तर पटकन इथं पॉज करून घ्या आणि लिहून घ्या. आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. तर बाळांनो नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण काय घेऊयात? निगेटिव्ह चार्ज. म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू निगेटिव्ह चार्ज. म्हणजे निगेटिव्ह चार्ज जेवढं जास्त, आता आपल्याला माहित आहे की निगेटिव्ह चार्ज जेवढं जास्त असतं तेवढी साईज जास्त असते. निगेटिव्ह जेवढे चार्ज जास्त असले तेवढी साईज जास्त असते. म्हणजे हे दोघं एकमेकांच्या डायरेक्टली आहेत. म्हणजे हे दोघंही इलेक्ट्रॉनचे इन्व्हर्स आहेत.
म्हणजे काय? एक्झाम्पल सांगा सर, एक्झाम्पल सांगा. म्हणजे बघा, नायट्रोजन, हे नायट्रोजन, हे नायट्रोजन, हे नायट्रोजन. इथं नायट्रोजन आहे, इथं -1 आहे, इथं -2 आहे, इथं -3 आहे. आणि मी तुम्हाला विचारलं की कुठल्या नायट्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, तर मायनस चार्ज जेवढं जास्त तेवढी साईज जास्त, साईज जेवढी जास्त तेवढी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी. म्हणजे साईज बनवायची कमी आहे तर ते लक्षात आहे, त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे. जेवढं निगेटिव्हमध्ये चार्ज वाढत जाईल तेवढी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी होत जाईल, आणि जेवढं पॉझिटिव्हमध्ये चार्ज वाढत जाईल तेवढी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढत जाईल. पॉझिटिव्ह चार्ज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल अँड निगेटिव्ह चार्ज इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आणि जे भरपूर एक्झाम्पल घेत बसण्यास मला नाही वाटत काही गरज आहे. तुम्ही भरपूर एक्झाम्पल सेल्फसुद्धा लिहू शकता. तर म्हणून अशा प्रकारे आपण आज 3 फॅक्टर बघितलं. ह्याचे पुढचं फॅक्टर आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचे अप्लिकेशन जेवढे काय आहेत आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात बाळांनो. तर ऑलवेज बाळांनो, जेवढे काही लेक्चर होत जाईल त्याचा व्यवस्थित अभ्यास करत चला, व्यवस्थित लिहून घेत चला, आणि त्याचं व्यवस्थित पाठांतर करा. आणि तुरंत बाळांनो त्याच्या रिलेटेड आपण MCQ दरवेळेस आपण सांगितलेले आहेत. आपले बुकलेट तुमच्याकडे पोहोचले असतील, त्या बुकलेटमध्ये जबरदस्त MCQ आहेत बाळांनो. तेवढे सगळे MCQ व्यवस्थित सॉल्व करणे बाळांनो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय वाटलं तर ते तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवणे. एवढं जर केलात तर 100% जिंकलात बाळांनो. IIB ऑलवेज तुमच्यासोबत राहील. थिंक नीट, थिंक IIB.